हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण इयत्ता 6वी धडा 5वा विषय भूगोल शिलावरण या धड्याचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत. तर चला चालू करूया. शिलावरण. प्रश्न पहिला. दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील प्रश्न सोडवा. प्रश्न 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 1 त्यातलं भूपृष्ठावरील भूरूपांची उंची व सागर तळाची खोली टिंब मीटर पासून सुरू होते. तर याचा आन्सर आहे 0. हे चुकीचं आन्सर आहे. चुकीचं राईट झालं. 0 मीटर पासून चालू होते. प्रश्न 2. पृथ्वीचा व्यास सुमारे डॅश किलोमीटर आहे. तर पृथ्वीचा व्यास 6400 किलोमीटर आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक झालेला आहे. पहिल्याचं उत्तर आहे 0, दुसऱ्याचं उत्तर आहे 6400 किलोमीटर. आता पुढे पाहूया. खालीलपैकी सत्य असत्य विधान कोणते ते ओळखा. 1. पठाराच्या कडा बहुधा तीव्र उताराच्या असतात. त्याचं उत्तर आहे असत्य. पठाराच्या कडा तीव्र उताराच्या नसतात. 2. पर्वताच्या शिखरांकडील भाग निमुळता होत जातो. तर हे सत्य आहे. 3. रुंद व कमी खोलीच्या दरीला गळे असे म्हणतात. तर चूक. असत्य. 4. सर्वच मैदाने सुपीक नसतात असे नाही. सत्य. पुढचा क्वेश्चन आहे. योग्य जोडीचा पर्याय निवडायचा आहे. तर रॉकी पर्वत येतो उत्तर अमेरिका, इथिओपियन येतो आफ्रिका, आल्प्स येतं आशिया, अँडीज येतं दक्षिण अमेरिका, अल्ताई येतं आशिया. अति चुकीचं झालं इथे. अल्ताई बहुतेक ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तर पुढे घेऊया. परिणाम लिहा. पुढचा प्रश्न परिणाम लिहा. बाह्य गाभ्यातील द्रव्य रूप धातूंची हालचाल. बाह्य गाभा प्रावरण व आंतर बाह्य गाभा प्रावरण व अंतर्गत गाभा यांच्या दरम्यान असलेला गाभ्याचा बाहेरचा थर आहे. हा द्रव अवस्थेत आढळतो. या थरातील द्रवरूप धातूंच्या हालचालीमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, जे सजीव सृष्टीला सौरवातापासून वाचवते. प्रश्न 2. पृथ्वीच्या केंद्रावर पडणारा प्रचंड दबाव. तर पृथ्वीच्या केंद्रावर पडणारा प्रचंड दबाव. पृथ्वीचा केंद्र भाग हा थर घन अवस्थेत आढळतो. केंद्रस्थानी प्रचंड तापमान असूनही तो घनरूप आहे. यामागे पृथ्वीच्या केंद्रावर असलेला प्रचंड दबाव हे कारण असावे. भूपटलामधील घर्षण. बाह्य प्रावरणातील खडक अर्धवट वितळलेल्या स्थितीत असतात. हा थर अर्धप्रवाही ठरतो. हा अर्धप्रवाही गुणधर्म त्याच्यावरील भूपट्ट्यांच्या हालचालीस कारणीभूत ठरतो. या हालचाली भूकंपाच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात. तसेच भूपट्टांच्या घर्षणामुळे भूकंप होतात. आता पुढचा प्रश्न. कारणे लिहा. खंडीय कवचास सियाल असे म्हणतात. खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या हलक्या मूलद्रव्यांपासून बनलेले असते. त्यामुळे या थरास सियाल असे म्हणतात. गाभ्यास निपे असे म्हणतात. गाभ्यामध्ये मुख्यतः निकेल व लोह यासारखी जड मूलद्रव्ये असावीत असा अंदाज भूगर्भशास्त्रज्ञांनी लावलेला आहे. गाभ्यामध्ये निकेल व फेरस ही 2 मूलद्रव्ये असल्याने त्याला आपण निफे असेही म्हणतो. म्हणून गाभ्याला निपे असे म्हणतात. आता फरक स्पष्ट करा. शिलावरणाचा ऊर्ध्वस्तर, शिलावरणाचा अधस्तर. तर याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून उंचावर असणाऱ्या भागाला ऊर्ध्वस्तर म्हणतात. समुद्र सपाटीपासून खोलवर असणाऱ्या भागाला अधस्तर म्हणतो आपण. तर याच्यामध्ये काय होतं की भूखंड म्हणजे काय तर समुद्र सपाटीपासून उंचीवर असणारे हे पर्वत हे सर्व उंचीवर आहेत. आणि महासागरामध्ये जे आतमध्ये असतात ते समुद्र सपाटीपासून खाली असतात. पुढचा घेऊया आपण. पर्वतरांग पर्वतश्रेणी. याच्यामध्ये सलग व तीव्र उताराच्या डोंगर रांगा. पर्वताचा शिखरावरील भाग निमुळता होत जातो. सलग उंच व उच्च उतारांच्या डोंगर रांगा याला आपण पर्वतरांग म्हणतो. पर्वतश्रेणी. पर्वतांची मालिका कोणत्याही देशांनी पसरलेली आहे. अनेक पर्वतरांगांचा समूह हिमालय पर्वतश्रेणी, हिमालय पर्वत या सर्व पर्वत श्रेणीमध्ये येतात. आता पुढचा पाहूया. घळे. अरुंद व खोल दरीच्या भागाला आपण घळे म्हणतो. पर्वत, डोंगर किंवा
टेकड्या या दरम्यानच्या खोलगट भागाला आपण दरी म्हणतो. आता ही हिमालय पर्वताची दरी दाखवलेली आहे आणि ही घळई दाखवलेली आहे. अशा प्रकारे शिलावरण या धड्यातली आपली प्रश्नोत्तरे सोडून झालेली आहेत. धडा 5 आपला संपूर्ण झालेला आहे. शिकवलेला तर मी आहे. त्या व्हिडिओला जसं तुम्ही जास्तीत जास्त प्रेम दिलं तसंच या व्हिडिओला नक्की द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.